नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता सारंग सोबतच ऋषिकेश आणि जानकी ही तिघेही बोलत असतात. ऐश्वर्या विरुद्ध ते प्लॅन बनवत असतात. तर दुसरीकडे मात्र आता सारंग जानकीला आणि ऋषिकेशला मात्र स्वतःच्या हाताने मोदक भरवतो आणि त्यानंतर तो स्वतःही मोदक खातो. तिघे जण खूप खुश असतात, कारण आता ऐश्वर्याला मात्र ते अद्दल घडवत असतात. तर दुसरीकडे ऐश्वर्या खूपच पॅनिक झालेली असते. तिला फार टेन्शन आलेलं असतं की काही करून आता ही म्हातारी सापडली नाही पाहिजे. दुसरीकडे त्या माणसांचा फोन येतो. ते सांगू लागतात की आम्ही मात्र लताबाईला किडनॅप केलेलं आहे आणि जंगलात आणलेलं आहे. तर तिला कुठे सोडायचं? तर तेव्हा आता ऐश्वर्या सांगू लागते की आता कुठेच सोडू नका, कारण आता गणपती आहे. त्यामुळे शांत होऊ द्या सगळं. तिला तिथेच राहू द्या. तोपर्यंत तुम्ही कुठे जाऊ नका. तुम्हाला कोणी बघितलं तर नाही ना? तर तेव्हा ते सांगू लागतात की हो, आम्हाला बघितलं आहे. त्यामुळे ऐश्वर्या पॅनिक होते. परंतु आता मात्र कुठेच जाऊ नका आणि तिथेच थांबा, असं ती सांगते. येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की ऐश्वर्या पुन्हा त्या माणसांना फोन करते. खूप चिडलेली असते, खूप रडतही असते आणि सांगू लागते की आता त्या म्हातारीला सोडायचं नाही आणि तिचा जीव घ्यायचा, असं मात्र ती त्यांना सांगू लागते. दुसरीकडे आता फोन ठेवल्यावर ती प्रचंड रडत असते आणि म्हणते की जानकी, आता काय मी तुला सोडत नसते. तू बघच आता मी काय करते ते. आणि असं म्हणून इकडे तिचा प्रचंड संताप होतो. तर दुसरीकडे जानकी मात्र देवाकडे प्रार्थना करते की माझ्या आईवरचा हे विघ्न मात्र दूर कर. तिचा जीव धोक्यात आहे, तिला वाचव, असं म्हणून ती देवाकडे प्रार्थना करते. दुसरीकडे ते गुंड लताबाईवर हल्ला करणार इतक्यातच एक अज्ञात व्यक्ती तिथे येतो आणि लताबाईचा जीव वाचवतो. आता हा व्यक्ती कोण आहे हे मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.